नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरमधील जो वर्णमाला घटक आहे, या वर्णमाला घटकावर इथून मागील परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर त्या प्रश्नांमधील 80 प्रश्नांचा सराव आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की वर्णमाला या घटकावर परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यातूनच तुमचा वर्णमाला घटकाचा सराव देखील होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार हवेचा मार्ग न अडविता कराल? आपलं बरोबर उत्तर काय आहे यातलं? ऑप्शन 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर या खालील 4 वर्णांपैकी आपण उ हा जो वर्ण आहे याचा उच्चार हवेचा मार्ग न अडविता करतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? तर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? कमी लांबीचा. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर आहे. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कमी लांबीचा असतो. प्रश्न 3. संयुक्त स्वर हे डॉट डॉट असतात. तर संयुक्त स्वर कसे असतात? ऑप्शन 3 दीर्घ उच्चाराचे असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत? तर वर्णमालेत एकूण 13 कठोर वर्ण आहेत. उत्तर आहे ऑप्शन 1 13. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? उत्तर आहे ऑप्शन 3 ह या वर्णाचा उच्चार करताना काय होतं? तर फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 प. हे काय आहे? तर अल्पप्राण व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7. पुढीलपैकी स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. आता खाली ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील सजातीय स्वर जोडी ओळखायचे. उत्तर आहे ऑप्शन 1 उ उ. हे काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे. ही सजातीय स्वरांची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? तर खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते आहे? ऑप्शन 1 ह. हे काय आहे? महाप्राण व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर खालीलपैकी व्यंजन कोणतं आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 य. हे काय आहे? व्यंजन आहेत. बाकीचे 3 काय आहेत? वरील अ आ इ हे स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 10. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणते आहेत? तर खालील गटातील स्पर्श व्यंजने कोणते आहेत ते सांगायचे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 च आणि छ. ही काय आहेत? स्पर्श व्यंजने आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन 2 एकूण किती महाप्राण वर्ण आहेत? तर 14 महाप्राण वर्ण आहेत मराठी वर्णमालेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी खालीलपैकी काय करायचंय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 व्यंजन व स्वर यांचे काय करायचंय? एकत्रीकरण करायचंय. उदाहरणात सांगू इथे आपण घेऊया एक. आता य हे अक्षर तयार होण्यासाठी काय करावं लागेल? य हे अक्षर तयार होण्यासाठी य हे व्यंजन प्लस अ हा स्वर घ्यावा लागेल. यातून काय होईल? य हे अक्षर तयार होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 च. हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14. ज्ञ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनापासून संयुक्तरित्या तयार झालेले आहे? तर ज्ञ हे व्यंजन खालीलपैकी कशापासून तयार झालेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 द प्लस न प्लस य यापासून काय झालेलं आहे? ज्ञ हे व्यंजन तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15. मात्रा म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 अक्षरांचा म्हणजे स्वरांचा उच्चार करावयाला लागणारा कालावधी म्हणजे काय? मात्रा होय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16. खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे? तर प वर्गातील कोणता अनुनासिक वर्ण आहे ते सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 म. प्रश्न 17. पुढीलपैकी उष्म वर्ग वर्ण कोणता?
तर खालीलपैकी उष्म वर्ण कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 श, स आणि श हे काय आहेत? उष्म वर्ण आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18. पुढील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तर इथे हा जो स्वर दिलेला आहे ए, तर हा कोणत्या प्रकारचा आहे ते सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 संयुक्त स्वर आहे हा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 19. क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिलेले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 सबनीस यांनी दिलेले आहे. पुढचा प्रश्न प्रश्न 20. अम आणि आहा यांना व्याकरणात काय म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 एक आहेत स्वरादी आहेत. प्रश्न 21. खालीलपैकी महाप्राण व्यंजने कोणती? तर खालीलपैकी महाप्राण व्यंजने कोणते आहेत? ऑप्शन 1 ख, फ आणि ध ही काय आहेत? महाप्राण व्यंजने आहेत. प्रश्न 22. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. इथं खाली काय दिलेले आहेत? आपल्याला वर्ण दिलेले आहेत. क, र, थ, म यातील काय ओळखायचं आहे? महाप्राण वर्ण ओळखायचा आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 थ हे काय आहे? महाप्राण वर्ण आहे. पुढचा प्रश्न 23. दिलेल्या पर्यायांमधून स्पर्श व्यंजन ओळखा. तर दिलेले पर्यायातील काय ओळखायचं आहे? स्पर्श व्यंजन ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 ध हे काय आहे? स्पर्श व्यंजन आहे. प्रश्न 24. संयुक्त स्वर म्हणजे काय? तर संयुक्त स्वर म्हणजे काय? ऑप्शन 2 दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हटलं जातं? संयुक्त स्वर म्हटलं जातं. प्रश्न 25. क्ष आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखली जातात? तर ही कोणती व्यंजने आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 ही काय आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. प्रश्न 26. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड ए, ऐ, ओ आणि औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न 27. ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? यांना काय म्हणतात? ऑप्शन 2 महाप्राण. ख आणि झ यांना काय म्हटलं जातं? महाप्राण म्हटलं जातं. प्रश्न 28. मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते 2 स्वर स्वीकारलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ड ए आणि ऑ हे काय केलेले आपण इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये स्वीकारलेले 2 स्वर आहेत. प्रश्न 29. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. तर खालीलपैकी जे व्यंजन गटातील व्यंजन दिलेले आहेत तर त्यातील काय ओळखायचं आपल्याला? महाप्राण व्यंजनांचा गट ओळखायचा आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 ख, घ, छ आणि झ हे काय आहेत? महाप्राण गटातील व्यंजने आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न 30. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? उत्तर आहे ऑप्शन 3 4 अर्धस्वर आहेत. प्रश्न 31. क, च, ट, ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हटले जातं? उत्तर आहे ऑप्शन 1 स्पर्श व्यंजने म्हटलं जातं. प्रश्न 32. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ज्ञ हे काय आहे? लुप्त होण्याच्या मार्गावर नाही म्हटलेलं आहे. मग कोणता येणार आहे? ज्ञ येणार आहे. बाकीचे जे 3 आहेत ते काय आहेत? लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न 33. उच्चार भेदानुसार य व र ल या वर्णांना काय म्हणतात? उत्तर आहे 2 अर्धस्वरे म्हणतात यांना. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. य व र ल. प्रश्न 34. य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे स्वरांच्या उच्चार स्थानासारखी आहेत. तर खालीलपैकी कोणत्या स्वरांच्या उच्चार स्थानानुसार ते आहेत ते सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन 3 इ, उ, रु, लु यांच्या उच्चार स्थानानुसार य, र, ल, व यांची काय आहेत? उच्चारस्थाने आहेत. पण क्रम हा दिलेल्या सारखाच नाही आहे. क्रम थोडा बदललेला आहे. प्रश्न 35. व्यंजनांच्या बाबतीत अचूक असलेली विधाने निवडायची आहेत खालीलपैकी. तर खाली 3 विधाने दिले आहेत त्यातील व्यंजनांच्या बाबतीत अचूक विधान कोणते ते निवडायचे आहे. आणि आपलं उत्तर आहे यातील
ऑप्शन 3 हे काय आपलं उत्तर आहे. ए आणि सी बरोबर आहे आणि डी काय आहे, बी काय आहे, चूक आहे. ए काय आहे आपलं इथं पहा, ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यास काय म्हटलं जातं, व्यंजन म्हटलं जातं. आणि तिसरं काय आहे, सी, व्यंजने लिहिताना ती काय केली जातात, पाय मोडून लिहिली जातात. म्हणजे असं व्यंजने कशी लिहिली जातात, असं पाय मोडून लिहिली जातात. आणि तर बी जे आहे ते आपलं चुकीचं उत्तर आहे, व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 36, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. बरोबर उत्तर काय आहे आपलं, 36 बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 बी बरोबर आहे. म्हणजे काय, या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात, हे जे विधान आहे ते बरोबर आहे आणि त्यांचा कठोर वर्णामध्ये नाही तर मृदू वर्णामध्ये समावेश होतो. प्रश्न 37, ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हटलं जातं. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 अनुनासिके. प्रश्न 38, खालीलपैकी अनुस्वारयुक्त चुकीचा गट ओळखायचा आहे आणि यातील आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 कामे जाऊ काटा. हे काय आहे, हे चुकीचा गट आहे कारण इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे, कामे जाऊ काटा या शब्दांवर आता अनुस्वार दिला जात नाही. प्रश्न 39, विधाने वाचून काय करायचंय, बरोबर कुठलं आणि चुकीचं कुठलं ते सांगायचंय आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 फक्त ब बरोबर आहे. तो व झालेला आहे तर तिथं काय करा, ब बरोबर आहे. कुठलं ज आणि झ ही काय आहेत, मृदू व्यंजने आहेत. हे आपलं बरोबर विधान आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 40, क्ष आणि ज्ञ ही डॉट डॉट आहेत तर क्ष आणि ज्ञ ही काय आहेत, जोडाक्षरे आहेत. प्रश्न 41, पुढे काही वर्ण प्रकार दिलेले आहेत त्याचा अचूक क्रम ओळखा. तर खाली श क ह व हे काय दिले आहेत, वर्णाचा प्रकार दिलेले आहेत तर त्यांचा अचूक क्रम ओळखायचा आहे आपल्याला आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 उष्मे, स्पर्श, महाप्राण आणि अर्धस्वर. म्हणजे श काय आहे, उष्म वर्ण आहे, क आहे स्पर्श व्यंजन गटातील, ह आहे महाप्राण गटातील आणि व आहे अर्धस्वर गटातील. प्रश्न 42, पुढे काही विधाने दिली आहेत त्या आधारे योग्य पर्याय निवडा. खाली 2 विधाने दिलेली आहेत. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत आणि ब हे काय सांगितलेलं आहे, व्यंजन ही अपूर्ण उच्चारांचे आहेत. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. प्रश्न 43, अनुस्वार याचा अर्थ काय. तर अनुस्वार याचा अर्थ काय, बरोबर उत्तर ऑप्शन 2 ब आणि क फक्त बरोबर आहे यातील. तर ब काय आहे पहा, पाठीमागून नंतर म्हणजे पाठीमागून म्हणजेच नंतर आलेला उच्चार म्हणजे काय, अनुस्वार. आणि क काय आहे, उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे काय, अनुस्वार. हे आपली दोन्ही उत्तरे इथे बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे 2 ब आणि क फक्त बरोबर आहे. प्रश्न 44, ख घ छ ठ ढ या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 ही काय आहेत, महाप्राण व्यंजने आहेत. प्रश्न 45, मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत. तर मराठीमध्ये किती स्पर्श व्यंजने आहेत, ऑप्शन 2 25 स्पर्श व्यंजने आहेत. प्रश्न 46, उच्चार स्थानानुसार दंत्य वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे तो ओळखायचा आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 त वर्गातील जे वर्ण आहेत म्हणजे त, थ, द, ध हे काय आहेत, न ही काय आहेत, तर ती दंत्य वर्गाचा वर्णाचा वर्ग असलेली काय आहेत, तो गट आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 47, क च त ट प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 अल्पप्राण गटामध्येही मोडतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 48, पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडायचा आहे. विधान 1 आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. बी आहे, ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो आणि सी आहे, ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो. तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 ए बी सी तिन्ही विधाने काय या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 49,
पुढीलपैकी कोणते वर्ण महाप्राण नाहीत ते लिहायचंय. तर खालीलपैकी महाप्राण गटातील कोणते वर्ण नाहीत ते सांगायचे या ठिकाणी. उत्तर आहे ऑप्शन 3. हे काय ट आणि ड हे काय आहेत महाप्राण गटातील नाही आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 50. पुढीलपैकी कोणता वर्ण कंपनयुक्त आहे. तर खालीलपैकी कोणता कंपनयुक्त वर्ण आहे. ऑप्शन 3 र हा काय आहे कंपनयुक्त वर्ण आहे. प्रश्न 51. मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही डॉट डॉट आहेत. तर ही काय आहेत. ऑप्शन 2 जोडाक्षरे आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न 52. मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 48 वर्णांची आहे. पारंपरिक आत्ताची जी सध्या आहे ती काय आहे 52 वर्णांची आहे, पण जी पारंपरिक विचारले असेल तर तिथं काय सांगायचं आहे 48 आहे. आणि सध्या किती वर्ण आहेत विचारलं तर 52 सांगायचं आहे. प्रश्न 53. समान स्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 सवर्ण स्वर. पुढचा प्रश्न प्रश्न 54. वर्णमाला कशी बनते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 स्वर स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका म्हणजे काय वर्णमाला. प्रश्न 55. खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असले उत्तराची अचूक निवड करायची आहे. म्हणजे अयोग्य असलेलं उत्तर कोणतं ते सांगायचं आहे. तर खालीलपैकी जी 4 विधाने दिलेली आहेत त्यातील अचूक विधान कोणतं आहे म्हणजे अयोग्य विधान. तर ते आहे ऑप्शन 3 दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्या घ्यावा लागतो. इथं थोडंसं काहीतरी चुकीचं झालेलं आहे टायपिंग, पण आपलं बरोबर उत्तर हेच असणार आहे की हे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे. कारण व्यंजनात स्वर मिळून काय होत असतं तर अक्षर होत असतात. हे बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होतो त्यांना काय म्हटलं जातं व्यंजने म्हटले जातात. आणि स्पष्ट व खणखणीत उच्चारांना काय म्हटलं जातं अनुस्वार म्हटलं जातं. ही तिन्ही विधाने बरोबर आहे, त्यामुळे चुकीचे विधान इथं हे आहे. प्रश्न 56. स्वर मालिकेतील अम आणि आहा या 2 वर्णांना काय म्हटलं जातं. तर स्वर मालिकेतील जे अम आणि आहा आहेत त्यांना काय म्हटलं जातं स्वरादी म्हटलं जातं. प्रश्न 57. व्यंजन कशाला म्हणतात. खालीलपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. व्यंजन कशाला म्हणतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो त्यांना काय म्हटलं जातं व्यंजन म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 58. संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून आलेला मूर्धन्य वर्ण कोणता. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 ळ. प्रश्न 59. श श स ह ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकाराची आहेत. उत्तर आहे ऑप्शन 1 उष्म उच्चार प्रकाराची ही आहेत वर्ण व्यंजने. प्रश्न 60. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हटलं जातं. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 महाप्राण व्यंजने. महाप्राण व्यंजनांचा उच्चार करताना काय केलं जातं हवा अधिक वापरली जाते. प्रश्न 61. खालील कोणती व्यंजने उष्म व्यंजने मानली जातात. तर खालीलपैकी कोणती व्यंजने आहेत ती उष्म व्यंजने म्हणून मानली जातात. उत्तर आहे ऑप्शन ब. हे आपलं उत्तर आहे स श श ह ही काय आहेत उष्म व्यंजने आहेत. प्रश्न 62. अम आणि आहा यांना स्वरादी म्हणतात आणि ब आहे कारण त्यांच्या शेवटी स्वर असतो. तर दोन्हीपैकी विधान कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 पहिले विधान बरोबर आहे, परंतु दुसरे विधान त्याचे कारण म्हणजे जे दिलेले आहे ते बरोबर नाही आहे. इथे काय ठिकाणी अम आणि आहा यांना स्वरादी म्हणतात एवढंच विधान बरोबर आहे. दुसरं जे त्याचं कारण दिलेलं आहे ते चुकीचं आहे. प्रश्न 63. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन 4 अ आणि उ या 2 स्वरापासून काय बनलेला आहे ओ हा संयुक्त स्वर बनलेला आहे. प्रश्न 64. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता तो सांगायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे
ऐ बरोबर आ प्लस ई. 65 गटात न बसणारा वर्ण कोणता तो सांगायचा आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 ई. हा काय गटात न बसणार आहे, कारण बाकीचे हे जे 3 आहेत ते काय आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत आणि ई हा काय आहे, दीर्घ स्वर आहे. प्रश्न 66 खालीलपैकी मृदू वर्ण कोणता तो सांगायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 हा काय आहे, ब मृदू वर्ण आहे. बाकीचे कठोर वर्ण आहेत. प्रश्न 67 श श स या वर्णांना काय म्हटलं जातं. उत्तर आहे ऑप्शन 1 उष्म वर्ण म्हटलं जातं. प्रश्न 68 आणि आहा या दोन वर्णांना डॉट डॉट असे म्हणतात. तर आणि आहा या दोन वर्णांना काय म्हटलं जातं. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर आहे. फक्त क बरोबर. क काय आहे, स्वरादी. यांना काय म्हटलं जातं, आणि आहा यांना स्वरादी म्हटलं जातं. प्रश्न 69 16 खडी कशी तयार होते. पहिली 12 खडी होती, पण आता 16 खडी झालेली आहे. तर ही कशी तयार होते ते सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 व्यंजनात 14 स्वर आणि 2 स्वरादी मिळून काय झालेले आहेत, 16 खडी तयार झालेली आहे. प्रश्न 70 ए ऐ ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात. बरोबर उत्तर ऑप्शन 3 संयुक्त स्वर. प्रश्न 71 खालीलपैकी संयुक्त व्यंजनांची जोडी कोणती ती सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 क्ष आणि ज्ञ ही काय संयुक्त व्यंजनांची जोडी आहे. प्रश्न 72 व्यंजनास डॉट डॉट असेही म्हणतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 व्यंजनांना परवर्ण असे देखील म्हटले जातं. प्रश्न 73 स्वरांचे प्रकार किती आहेत. तर स्वरांचे ऑप्शन 4 म्हणजे 3 होते, आता 4 झालेले आहेत स्वरांचे प्रकार. प्रश्न 74 एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या व्यंजनाला डॉट डॉट असे म्हणतात. तर त्याला काय म्हटलं जातं. ऑप्शन 2 द्वित असं म्हटलं जातं. एकच व्यंजन 2 वेळा जोडले की त्याला काय म्हटलं जातं, द्वित म्हटलं जातं. प्रश्न 75 क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालेत कोणी स्थान दिलेलं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 सबनीस यांनी दिलेलं आहे. प्रश्न 76 खालील गटातून अल्पप्राण व्यंजनांचा गट ओळखायचा आहे. तर अल्पप्राण व्यंजनांचा गट कोणता आहे. ऑप्शन 2 क ज न प हे काय आहेत, अल्पप्राण आहेत. प्रश्न 77 दंड नसलेले व्यंजन कोणते. उत्तर आहे ऑप्शन 4 दंड नसलेले अर्पण हे काय दंड नसलेले व्यंजन आहे. पुढचा प्रश्न 78 व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे. तर व्यंजनाने शेवट होणे म्हणजे काय. उत्तर 1 व्यंजनांत म्हणजे काय, व्यंजनाने शेवट होणे. प्रश्न 79 खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर लागतो. उत्तर आहे ऑप्शन 3 आहा म्हणजे आहा जे आहे तर त्याच्या पूर्वी काय लागतो, स्वर लागतो. प्रश्न 80 ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना म्हणजे अक्षरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हटलं जातं. तर त्या कालावधीस काय म्हटलं जातं. ऑप्शन 4 मात्रा असे म्हटलं जातं. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठीतील जे वर्णमाला घटक आहे या घटकावरील 80 प्रश्न पाहिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढील परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा अंदाज बांधता येईल. तर अशा प्रकारे जर तुम्हाला पुढील घटकांचे सुद्धा जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.